आता याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळते। वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलाय, पण इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं या ठिकाणी पेट्रोलच उपलब्ध होत नाहीये, तर इंधन पुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याचं सुद्धा आता या ठिकाणी कळतंय। त्यामुळे आता ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? आपण पाहिलं काल जो संप होता त्याचा परिणाम आता आज जाणवू लागलेला आहे, पेट्रोल पंपांवर गर्दी दिसते। मोहिनी, नक्कीच जर काल केंद्रीय गृह मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत तोडगा जरी निघाला असला तर आपण तरी सुद्धा पाहू शकतो की अद्याप पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचलेलं नाहीये। मी सध्या परळ नामजोशी मार्ग येथील पेट्रोल पंपावरती आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता लांबच लांब रांगा या वाहनांच्या लागलेल्या आहेत। 4 व्हीलर्स त्याचबरोबर 2 व्हीलर्स आणि दुसरीकडे सीएनजी साठी टॅक्सी यांची देखील मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे। विशेष म्हणजे पेट्रोल वेळेत न पोहोचल्यामुळे आता साधं पेट्रोल आहे ते संपलेलं आहे आणि दुसरीकडे पॉवर पेट्रोल आहे त्याची विक्री सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र अनेक ठिकाणी असंही निदर्शनास आलेलं आहे की साधं पेट्रोल जे आहे ते कमी किमतीत आहे आणि पॉवर पेट्रोल हे जास्त किमतीत विकलं जातं। त्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांकडनं साधं पेट्रोल हे न विकता जास्त फायद्यासाठी पॉवर पेट्रोलची विक्री केली जात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2 व्हीलर्स हे जवळपास या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। खरं सांगायचं झालं तर कालपासूनच ही गर्दी ही पेट्रोल पंपांवरती पाहायला मिळते आहे। मात्र आज सकाळी जवळपास 6:30 वाजल्यापासून ही गर्दी अशीच आहे असं या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांकडनं सांगितलं जाते। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक हे जरी आता सुरू झाले असले तरी ती सुरळीतता येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं देखील सांगितलं जाते। त्यामुळे पेट्रोल पंपावर देखील मोठी गर्दी आहे। मात्र दुसरीकडे भाज्या, दूध याच्या जे ट्रक्स आहेत ते वेळेत पोहोचल्यामुळे आज त्याचा इतकासा तुटवडा दिसत नाहीये। मात्र मोठा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेल या वाहनांवरती पाहायला मिळताना दिसतोय। नक्कीच सूरज, तर मोठा परिणाम हा सगळ्या या परिस्थितीवर पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।